हॅलो दोस्तो, नमस्कार. ट्रेड विथ पीबी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केले असं तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, तुम्ही पाहूच शकता की आता मार्केटमध्ये बरेच इव्हेंट होत आहेत. ग्लोबल मार्केटचं प्रेशर येत आहे, त्यामध्येच निफ्टीचा आपल्या दबाव येत आहे निफ्टीवरती. तर सर्व गोष्टी इंडियन इकॉनॉमिक्स वगैरे सर्व चांगले आहे, सर्व पॉईंट्स व्यवस्थित आहेत. फक्त एकच गोष्ट तंग करत आहे, ती म्हणजे ही गोष्ट, ती टॅरिफ. तर टॅरिफमुळे काय झालं, बरंच इंडियन मार्केटला खूपच सतवून ठेवलेलं आहे टॅरिफमुळे, की बाबा ह्याचा खरंच इम्पॅक्ट होता. आपण जे ॲनालिसिस सर्व म्हणत होते की बाबा काय एवढा इम्पॅक्ट पडणार नाही, पण FIजांना माहीत आहे, FI जे आहे त्यांना माहीत आहे खरंच इम्पॅक्ट पडणार आहे फ्युचरमध्ये. कारण इंडियाचा इम्पोर्ट अमेरिकेकडून कमी आहे, त्याच्या बदल्यात इंडिया एक्सपोर्ट करतं 3x किंवा 3.5x, त्याच म्हणजे 3x मध्ये मल्टिपलमध्ये अमेरिकेला एक्सपोर्ट करतो. त्यामुळे इंडियाच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये तो डाटावरती की GDP डाटावरती किंवा इकॉनॉमीवरती तो फरक पडला असता. कारण का टॅरिफ वाढवल्यामुळे काय जवळपास 50% टॅरिफ वाढवलेला आहे. त्यामुळे काय होतं की 50% टॅरिफ वाढवल्यामुळे इंडियामध्ये अमेरिकेमध्ये जो इंडियाचा माल जाणार होता त्याच्यावर कुठे ना कुठे प्रतिबंध लागलं होतं. आणि त्याच्यामुळे काय होतं, इंडियातले मॅन्युफॅक्चरिंग कमी झाले असते, लोकांच्या नोकऱ्या गेल्या असत्या, तर एक रिसेशनचा खतरा पण होता. पण एवढा जास्त नव्हता, पण होता. कारण इंडियाने पण चायनासोबत व्यवस्थित दुसरे द्वार आपण ट्रेड डीलसाठी रशियासोबत ओपन केलेले होते. तर या टॅरिफमुळे काय झालेलं होतं मार्केटमुळे नेमकं, तर टॅरिफमुळे प्रेशर निर्माण झालं होतं. तर प्रेशर कोणी निर्माण केलं होतं, ते FIजवाल्यांनी प्रेशर हे निर्माण केलं होतं. FI जे आहेत त्यांनी हे प्रेशर निर्माण केलं होतं, कारण का लगातार त्यांची सेलिंग येत होती. फक्त मला वाटतं गेल्या 2-3 महिन्यात 2 का 3 फक्त त्यांची बाईंग आलेली आहे. गेल्या 2 महिन्यात त्यांची 2 का 3 दिवस फक्त बाईंग आलेली आहे. बाकी FI आणि FIने पूर्णपणे सेलिंग केलेलं आहे मार्केटमध्ये. की हाच एक पॉईंट होता की बाबा मोदी यांचा ट्रम्प यांचा कधी काय ते पलटतील बा, कोणती इन्व्हेस्टर ज्यांनी इंडियामध्ये इन्व्हेस्ट केले आहेत त्यांच्यावरती पण कोणते प्रतिबंध लागतील, हे पण त्यांना भीतीने पण ते पैसा काढत होते. आणि जे इंडियाच्यामध्ये जे फ्युचर ग्रोथ होती काही 2-3 वर्षाकरता, ती थोडीफार डाऊन झाली असती. तर ह्याच प्रेशरमुळे ते FIs काय करत होते, पैसा काढत होते. आणि ह्याचा अल्टिमेट दबाव कुठे दिसत होता, हा निफ्टी 50वरती. आणि इंडियाचं जे ब्रॉडर मार्केट आहे निफ्टी 50 बेंचमार्क आहे निफ्टी 50 आणि सेन्सेक्स, तर ह्यांच्यावरती हा दबाव दिसत होता नक्कीच. आणि नक्कीच दिसत होता. तुम्ही पाहू शकता मार्केटमध्ये एवढे पॉझिटिव्ह न्यूज आले, जसं की GST कमी केलेली आहे, GDP डाटा चांगला आलेला आहे, तर टॅक्स स्लॅब पण वाढला आहे. पण ह्याचा फायदा इंडियन मार्केटला झालाच नाही. की इंडियन मार्केट रेंज बाउंडमध्ये फ्लॅट टू निगेटिव्हमध्ये पूर्ण नेहमी ट्रेड करत आहे. 200+ पॉईंट जरी गॅपअप ओपन झालं तरी मार्केटमध्ये आपोआप म्हणजे लगेच सेलिंग येत होती, कारण का की मोठी लोक हे प्रेशर निर्माण करत होते. तर काय झालं, काल एक त्यांनी ट्रम्प यांनी विधान केलं, की काय कोणतं विधान केलं ते पण पाहूया आपण. की हे फोटो पाहून त्यांना फारच त्रास झालेला आहे ट्रम्प यांना, म्हणजे फार ते काय म्हणतात, लुक्स लाईक वी हॅव लॉस्ट इंडिया अँड रशिया टू डिपेस्ट डार्केस्ट चायना. म्हणजे काय, जे रशियनचे 2 पार्टनर्स होते अमेरिकेचे, रशिया आणि इंडिया, तर हे काय झाले, ते एक डार्केस्ट आणि डिपेस्ट चायनासाठी ते आता त्यांनी हात मिळवलेला आहे. तर हे त्यांना ते म्हणजे इगो हर्ट झाला त्यांचा ह्या गोष्टीत. कारण का त्यांना वाटत होतं की इंडिया त्यांच्यासमोर काहीतरी टेबलवरती निगोशिएशनला बसेल आणि टॅरिफ कमी करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याने काय होईल की बाबा हे अमेरिका जे त्यांचे मनमानी करेल, की ज्यांचे जे प्रोडक्ट्स होते ॲग्रिकल्चर प्रोडक्ट्स किंवा मिल्क प्रोडक्ट्स जे होते ते इंडियन मार्केटमध्ये ते उतरवतील. पण तसं होत झालेलं नाही. मग ते हाच प्रश्न हे त्यांचं जे हे वक्तव्य पाहून ट्रम्प यांचं नक्कीच कुठेतरी त्यांची म्हणजे इगो त्यांचा हार्ट झालेला आहे असं दिसून येते. मग त्यानंतर आज त्यांना एक प्रश्न विचारला, की तुम्ही इंडियावरती रिलेशनशिप कसे पाहताय. जर तुम्ही जर त्यांच्यावरती टॅरिफ लावलेला आहे तर त्यांच्यावर तुम्ही फ्युचर रिलेशनशिप कसं पाहताय. तर त्यांचं उत्तर काय आलेलं आहे ते पाहूया आपण. आय विल ऑलवेज बी फ्रेंड्स विथ मोदी, ही इज अ ग्रेट प्राईम मिनिस्टर. इंडिया and the United States have a special relationship. There is nothing to worry about. I don't think we have I get along very well with Indian PM Modi. As you know, we have there couple of months ago we went to the Rose Garden. मग ते काहीतरी त्यांनी म्हटले की बाबा आम्ही भेटलो आहे, ते रोज गार्डनमध्ये आम्ही गेलो होतो. आम्ही काय म्हणजे मोदीसोबत एक चांगले मित्र आहेत ते, आणि हे काय म्हणजे रिलेशनशिप इंडियासोबत चांगले आहे, ते नथिंग वरीड अबाउट टू. मग याचा अर्थ काय, त्यांनी निगोशिएशनसाठी इंडियाला एक विंडो दिलेली आहे की बाबा इंडियाने यावं, टेबलवरती निगोशिएशनशिप करावं आणि आम्ही एक टॅरिफ जे आहे ते आम्ही कमी करण्यासाठी तयार आहोत. म्हणजे एक केलेली विंडो ओपन आहे. डायरेक्ट तरी ते म्हणू शकत नाही की बाबा आम्ही इंडियावरचा कमी करतो, कारण की एक मोठी कंट्री आहे आणि डायरेक्ट त्यांनी असं टॅरिफ त्यांचं शेवटी इगो हार्ट होतोच हा. त्यामुळे ते डायरेक्ट त्यांनी म्हणू शकत नाहीत की आम्ही टॅरिफ कमी करतो. ते आपल्याला एक विंडो ऑपॉर्च्युनिटी त्यांनी दिलेली आहे.
आणि त्या विंडोचा पुरेपूर फायदा नरेंद्र मोदी यांनी घेतलेला आहे. तर त्यांचं काय आलेलं आहे वक्तव्य आपण ते पण पाहूया. I deeply appreciate and fully reciprocate President Trump's sentiments and positive assessment of our ties. India and the US have a very positive and forward-looking, comprehensive and global strategic partnership. Real Donald Trump. तर याचा मोदींनी पण पुरेपूर फायदा घेतलेला आहे आणि त्यांना चांगलं उत्तर दिलेलं आहे आणि चांगली पार्टनरशिप आणि आम्ही पण तयार आहोत, म्हणजे चांगल्या स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपसाठी आम्ही पण तयार आहोत आणि पॉझिटिव्ह सेंटिमेंट आहे. मग याचाच अर्थ काय होतं की नरेंद्र मोदी यांनी पण सुद्धा चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि कुठे ना कुठे फ्युचर येणाऱ्या काही दिवसात एक विंडो ओपन असणार आहे. कशासाठी? निगोशिएशनसाठी, की बाबा आम्ही टॅरिफ तयार कमी करायला आहोत, हे ट्रम्प यांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणजेच आता आपण पाहूया की बाबा इम्पॅक्ट आणि ह्याचा प्रॉब्लेम काय होते या मार्केटवरती, कशामुळे काय झालेलं आहे. तर GST कट आहे त्याचा इम्पॅक्ट पॉझिटिव्ह आहे. टॅक्स स्लॅब वाढवलेला आहे तो पॉझिटिव्ह आहे. चायना रिलेशन आहे ते पण पॉझिटिव्ह आहे. GDP डाटा आहे तो पण चांगला आहे आणि टॅरिफ जो आहे तोच फक्त एक सध्या इंडियन मार्केटमध्ये निगेटिव्ह आहे. आणि हा जर डाटा जो आहे टॅरिफ जे न्यूज आहे ही जर पॉझिटिव्ह आली इंडियन मार्केटसाठी, तर तुम्हाला सांगतो निफ्टीला आपण 27,000पर्यंत जाण्यापासून रोखू शकत नाही येणाऱ्या काही दिवसात. म्हणजे ह्या इयर एंडपर्यंत सुद्धा आपण निफ्टीला 27,000च्या आसपास आपण पाहू शकतो टार्गेट. आता तुम्हाला वाटतं जो 25,000च्या आसपास आहे निफ्टी, 24,700 काहीतरी आहे, एक्झॅक्ट मॅथ नाही, जर चुकलं असेल तर क्षमा असावी. पण 24,000 24,700 25,000च्या आसपास आता सध्या निफ्टी आहे. आणि ही जर न्यूज पॉझिटिव्ह आली, जर इंडियावर टॅरिफ 20% जर लावलं, 20-25%, तर निफ्टीला 27,000 जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. तर मित्रांनो हे आहे आपण आजचं ॲनालिसिस केलेलं आहे की बाबा ट्रम्प यांनी युटर्न का घेतला, म्हणजे कोणत्या कारणासाठी घेतला. आणि म्हणजे डायरेक्ट त्यांनी घेऊ शकले असते पण तसं घेतलं नाही, युगो मॅटर करतो. त्यामध्ये एक विंडो ओपन केलेली आहे. मग त्याचा पुरेपूर फायदा मोदी यांनी पण घेतला आहे. त्यांनी पण एक चांगलं त्यांना एक उत्तर दिलेलं आहे. आणि येणाऱ्या काही दिवसात आपल्याला मला तर वाटतं की हे टॅरिफ जे लावलेलं आहे तर त्यावरती नक्कीच कुठेतरी थोडंफार निगोशिएशन होणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.